गेलाय ना तो अंपायर आहे ना तो एक आहे तो हा जातोय ना. येस थँक्यू सो मच पुन्हा एकदा आपण मागील मॅच देखील आपण पाहिलं चांगल्या पैकी पाहायला मिळाला काटेकी टक्कर पाहायला मिळाली या मॅच मध्ये देखील चांगल्या पैकी कामगिरी केली अर्थात मॅन ऑफ द मॅच नऊ तरुण क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ठरतोय अर्थात ज्यांनी बोलबाला केलाय या मॅच मध्ये पलटवार दिलाय 10 चेंडू आणि 43 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आहेत बॉलिंग ट्रॅक वरती ज्याने कामगिरी चांगली केली ज्याच्याकरता टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे यस ऋतिक मॅन ऑफ द मॅच ज्याच्या स्पेल मध्ये त्याच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या 2 गडी गारद केले गेले आहेत कॉंग्रॅच्युलेशन ऋतिक आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या अर्थात प्रशांत दादा त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय आकर्षक टी शर्ट त्यानंतर चमचमचं चषक या ठिकाणी प्रदान केलं जाईल ऋतिक आपल्याला विनंती आहे अर्थात सीसीडी इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि या मॅचचा हिरो सुपर हिरो आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक दर्जेदार खेळाडू आहे सामनावीरचं किताब आकर्षक टी शर्ट या ठिकाणी दिलं गेलंय चमचमचं चषक ज्याच्याकरता टाळ्यांचा आवाज आणि कल्लोळ देखील पाहायला मिळतोय तुफानी खेळी गेले 10 चेंडू 43 धावा वैयक्तिक त्याच्या बॅट मधून आल्यात आणि या बॉलिंग ट्रॅक मध्ये देखील आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या गेल्या आणि फक्त आणि फक्त 9 धावा खर्च करून 2 गडी गारद केले गेले चेहऱ्यावरची स्माईल आणि या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा ऋतिक आपल्याला देखील आपल्या संघाकरता देखील खूप खूप शुभेच्छा असतील वेल डन कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा पुढील मॅच मध्ये भेटी करता आपल्या विभागातील गोडाबाज श्रीकांत पाटील पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती धन्यवाद प्रथमेश सर चला फलंदाजी करणारा संघ आपण अगदीच पवेलियन मध्ये यायचा आपण जो समालोचन कक्ष आहे तिथे प्रत्येक संघासाठी पवेलियन या ठिकाणी क्रिएट केलं गेलेलं आहे तर फलंदाजी करणारा संघ जो आहे त्यांनी कृपया पवेलियन मध्ये यायचा चला दोन्ही संघ हे अगदीच पवेलियन मधूनच मैदानाच्या आतमध्ये जातील याची नोंद घ्या चला दोन्ही संघांचे 12th मान आमच्याकडे यायचं आहे चला दोन्ही संघाचे 12th मान आमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित झालेत आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं दोघांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत वेलकम एका बाजूला केतकी आणि एका बाजूला गावकरवाडी असे हे दोन संघ एकामेकाच्या विरोधामध्ये पाहायला मिळणार आहेत चला नवतरुण मित्रमंडळ आणि लवंडे ब्रदर्स आपल्याला विनंती आपण कृपया पवेलियन खाली करून द्यायचा चला नवतरुण मित्रमंडळ आणि लवंडे ब्रदर्स आपण कृपया आम्हाला पवेलियन खाली करून द्यायचा जेणेकरून बॅटिंग करणारा संघ त्या ठिकाणी बसेल प्लीज चला बॅटिंग करणारा संघ आपण आपल्यासाठी चेअर्स या ठिकाणी अवेलेबल केल्या जात आहेत आपण आमच्या पवेलियनच्या अगदीच उजव्या बाजूला त्या ठिकाणी येऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं फलंदाजी करणारा संघ प्लीज चला प्लीज चला बॅटर नेम प्लीज राजू आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे अगदीच पहिल्या चेंडूवर चौकारांना सुरुवात झाली चला पंच निर्णय कळवायचा मागच्या चेंडूवर चौकार आला 4 न सुरुवात झाला ऑन स्ट्राईक बॅटर मिस्टर राजू या वेळेला
पंचांकडे नक्कीच लक्ष असणारा फलंदाजांना आशाभूत नजरेनं पाहिल्या. सुवर चेंडवा 1+1 एकूण 2 धावा इथून ऍड होतील. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. मस्त परेश इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतो टीम केतकीसाठी. एका बाजूला केतकी आणि दुसऱ्या बाजूला गावकरवाडी हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. या वेळेला खोलवरचा चेंडू अगदीच हलक्या हाताने चेंडूला स्लाइस केला. एकदा सहजतेने कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक थोडासा उशिरानं चेंडूवर आला होता. दुसरी धाव घेण्याची संधी मिळत नाही. या धावसंख्येत 1 वाढ होईल. 2 चेंडूचा खेळ संपतोय. 2 चेंडू अखेर 7 धावा धावफलकावर. 7 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द विदाउट एनी लॉस टीम गावकरवाडी. अगदीच खूप चांगली सुरुवात दोन्ही संघांसाठी झाल्या असे म्हणायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर परेशने मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवला. या वेळेला अगदी चेंडूला फ्लिक केलं जातं. मनगटाच्या साह्याने चेंडूला खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर राहतो. पण बाउन्स मला वाटतं चेंडू सीमारेषे पार गेला. आपण इन ऍक्शन मध्ये या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये CCD वर पाहणार आहोत काय घडलंय. 1 बाउन्स चौकारा. हॅलो हा अरे मागे येऊन आता बोईसरला आहे याला विरारला विरारला 1616 1-6-16 आतापर्यंत कुठलाही गडी गमावलेला नाहीये टीम. 1616 1-6-16 आतापर्यंत कुठलाही गडी गमावलेला नाहीये टीम गावकरवाडीनं. रोशन नेक्स्ट मॅच वाल्यांना फोन कर. अगदीच मागचा सामना जर पाहिला तर हाय व्होल्टेज मुकाबला आपला पाहायला मिळाला. जिथं दुसऱ्या फेरीतला तो दुसरा सामना अगदीच पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 57 धावा धावफलकावर लावल्या होत्या आणि त्या चेस करताना देखील जवळपास 50च्या वर धावसंख्या जमा केली गेली होती. मात्र खूप चांगला क्रिकेट तिथं पाहायला मिळालं. हे तो नाही जेवणार 17 झाल्या. लास्ट बॉलवर एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या 17. या ओव्हर मधील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मास्टर परेश. या वेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न विकेट किपरने देखील चुकी केली. अगदी जर पाहिलं तर तिथं फाईन कडे शतरक्षक पाहायला मिळतोय. त्यानं शतरक्षक चेंडूला फील्ड केला. तोपर्यंत आणखी एक धाव येताना पाहायला मिळाली. एका धावेनं धावफलक 18 18 आणि पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्ती अखेर झाला. पहिल्या षटका अखेर 18 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया संगीत कक्षामध्ये. त्यांना कॉल द्या. हा हा 18 झाला टोटल. ओमसाई गावगनवाडी आणि YCC. यानंतर होणारा सामना ओमसाई गावगनवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये YCC वाकी या दोन्ही संघांनी टॉस साठी यायचं आहे. ओमसाई गावगनवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम YCC वाकी. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. मॅचला होती सुरुवात. पहिल्या षटका अखेर 18 धावा धावफलकावर. बॉलर तुषार दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आला. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओमसाई गावनवाडी. ओके करेक्शन या ठिकाणी केलं जातं. यानंतर होणारा सामना ओमसाई गावनवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये YCC वाकी या दोन संघांमध्ये होणाऱ्या. या दरम्यान जर पाहिलं तर प्रथमेशच्या बॅट मधून तडाखा निघताना पाहिला. एक षटकार अगदीच गावनवाडीचं सुद्धा स्वागत या ठिकाणी षटकारानं केला. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. अगदीच जर पाहिलं तर लॉंग मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळतं. चेंडूला फील्ड केलं जातं. तोपर्यंत आणखी एक धाव धावफलकावर येईल. ये
तर याच दरम्यान षटकारानंतर मात्र गोलंदाज तुषारनं मागच्या 2 चेंडू मागे कमबॅक केलं, पण यावेळेला पुन्हा एकदा बॅटच्या अगदीच पुढे चेंडू आला होता आणि त्या चेंडूला जवळपास 21व्या माल्यावर इथं नेऊन पोहोचवला बाजूच्या बिल्डिंगच्या आणि एका फटका सजवला. अप्रतिम असा फटका आपण अगदीच रिप्ले मध्ये पाहू शकतायत. पुढे हा चेंडू होता, स्टंपच्या लाईन मध्ये होता, थोडंसं शफल झोन फलंदाज रेडी होते आणि फक्त मनगटाच्या साह्याने त्या चेंडूला दिशा दाखवली. हवाई सफर घडवत असताना तो षटकार ठोकला. 6 धावसंख्या फ्लाय होते, जाऊन पोहोचते 31-31, 31 धाव फलकावर. या वेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, पण स्लोअर गतीतला चेंडू आणि चोरटी धाव. अगदीच आयुष्यामध्ये चोरी करणं खूप चांगली गोष्ट नाही आहे, पण क्रिकेटच्या मैदानावर ज्या वेळेला येतो ना त्यावेळेला प्रत्येक धाव इथं चोरावी अशी मात्र प्रेक्षकांची इच्छा असते, कारण इथं एक एक धावेला खूप महत्व आहे. आणि या आयुष्याच्या घडीमध्ये जर आपण एखाद्या ठिकाणी पैशांची चोरी केली तर आपला सजा होऊ शकते, मात्र इथं आपण चोरी केली तर मात्र आपला फायदा होऊ शकतो. या वेळेला अगदीच मागच्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाल्या आणि इथं हवाई सफर देखील झाली. चला, नवीन गोलंदाज कितकीसाठी आदित्य मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. अगदीच जर का विचार केला तर मागच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा तुषारनं खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. अगदीच इथून मात्र धावांवर लगाम घालणं खूप गरजेचं असेल. इथून धावफलक थांबवावं लागणार. गोलंदाजाला पण यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, त्यावर पुलचा फटका दाखवला गेला. पुल सक्सेसफुल होईल आणि चेंडू देखील तिथं 2 क्षेत्ररक्षकांपर्यंत अडवता येणार नाही. चेंडू अगदीच हायवे पर्यंत हायवेच्या स्पीडनं जाऊन पोहोचला. चौकार, 4 धावसंख्या 42. अगदीच आदित्यचं स्वागत राजूनं चौकारानं केल्या. राजू मात्र इथं अगदीच मैदानाची प्रत्येक बाजू शोधतोय. चौकार आणि षटकार ठोकण्यासाठी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, आखू टप्प्याचा हा चेंडू आणि त्यावर पुलचा फटका सक्सेसफुल करून दाखवला. ठोकला दर्जेदार श्रेयस स्पोर्ट्स चषक षटकार. डीजे पुन्हा एकदा षटकार आणि चौकार 2 चेंडूवर आले. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. प्रेशर तर पंच नक्कीच कदाचित चेंडूची लँडिंग पाहत आहेत. सुवर चेंडूवा, वाईट चेंडूवा, या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, पण शतरक्षकाला दगा देऊन चेंडू सीमारेष पार. आणखी एक दर्जेदार. अगदीच आपण ऍक्शन मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. चेंडू अगदीच मैदानाच्या बाहेर पडला की आतमध्ये राहिला.
षटकार. चेंडू अगदी सीमारेषच्या बाहेर पडताना पाहायला मिळाला षटकार. अगदीच ऍक्शन रिप्ले त्या ठिकाणी पाहिला गेला आणि या चेंडू सीमारेषच्या बाहेर पडलेला षटकार. दादा बॉल 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 पाहिजे यूज वाला मध्ये. धावसंख्या 55. 5-5-55 धावा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचा. जुना जुना हा बोल. अजून एक बोल बोल. धावसंख्या 55. दादा चेक केलं ना 6 आहे ना. बाहेर पडलेला आहे सर. रिव्ह्यू ऑलरेडी चेक केला. अरे बाहेर चेक केला. चेक केला इथं सर. मागच्या चेंडूवर अगदीच षटकार येताना पाहायला मिळालाय. चौकार, त्यानंतर 6, त्यानंतर वाईट आणि आल्ला षटकार. अगदीच 3 चेंडूचा खेळ. 17 धावा धावफलकावर या ओव्हर मध्ये आतापर्यंत लागल्यात. राजू 10 बॉल 36 ची खेळ मैदानाच्या आतमध्ये करतो. आणखी एकदा पुन्हा एकदा वा वाला षटकार. अगदीच अक्षर रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहू शकतात कशा पद्धतीनं हाही षटकार ठोकला. अगदीच काउंटडाऊन लाईव्ह इव्हेंटची क्लॅरिटी. धावसंख्या अगदीच 61 पर्यंत जाऊन पोहोचल्या. राजू वैयक्तिक 42 वर खेळतोय. यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड आमच्या अगदीच मुख्य व्यासपीठासमोर हा चेंडू आला होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सहजतेनं 2 धावा इथं कंप्लीट होतील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 63 धावा. राजूचा विचार केला. 12 चेंडू 44 वर तो खेळतोय. इथं जर षटकार येतोय तर मात्र राजू अर्धशतक झळकावताना पाहायला मिळेल आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक येईल का राजू याच्या बॅटमधून. या वेळेला पंचांकडे नक्कीच आशाभूत नजरेला पाहिला. पंच दोन्ही हात समांतर करताना इथून आणखी एक संधी असणार. धावसंख्या 64. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. या चेंडूवर षटकार येतो. षटकार येतोय तर मात्र अर्धशतक इथून होऊ शकतं आणि फटका फसला इथं. पण नाही ताकद आहे नजाकत आहे. अर्धशतक झलकावला. बॅट दाखवायची इथं. बॅट दाखवून सर्व प्रेक्षकांचे आभार या ठिकाणी राजू मानताना पाहायला मिळतो. 13 चेंडू आणि अर्धशतक झळकावणारा हा पहिला खेळाडू श्रेयांश स्पोर्ट्स चषकातील पाहायला मिळतो राजूला आपण ऑनस्क्रीन पाहतो. 13 चेंडू आणि 50 धावांची खेळी ज्या राजूच्या बॅट मधून निघाली तोच राजू मैदानाच्या मध्ये ऑनस्क्रीन दाखवते. राजू बॅट दाखवायची. दिसचा बॅट दाखवणार आपला पाहायला मिळतो. 13 चेंडू 50 धावा. 5 बॉल 15. प्रथमेशने खेळ केला. 70 धावा 3 षटकार अखेर लावल्या गेल्या आणि हा शेवटच्या चेंडूवर जो अर्धशतक झळकावला त्याचा हा षटकार आपला पाहायला मिळतो. YCC वाकी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. ओमसाई गावनवाडी संघ कॅप्टन आपण टॉस साठी यायचा. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल ओमसाई गावनवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये YCC वाकी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचा. हॅलो चेक. हॅलो चेक. तर YCC वाकी संघ कॅप्टन आपण टॉस साठी या आणि ओमसाई गावनवाडी संघ आपण सुद्धा टॉस साठी यायचा. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल.
यंगस्टार कितकी बाईवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अगदीच चला टॉससाठी यायचा YCC वाकी आणि गावनवाडी संघ कॅप्टन आपण टॉससाठी या उमसाई गावनवाडी आणि YCC वाकी दोन्ही संघ कॅप्टन लगेच आमच्या सोबत टॉससाठी जॉईन होतील याची नोंद घ्या. चला प्लीज समला सुरुवात करायची आहे पंच. चला जास्तीचा वेळ जातोय. 71 धावांचं लक्ष 18 चेंडू आणि 71 धावा. काय अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवल्या. अगदीच राजूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तर गोलंदाज जयदीप गोंदाची मार्कवर आला आणि तुषार आणि परेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता तुषार आणि परेशला मैदानाच्या आतमध्ये राजू बनावा लागणार आहे, कारण पहिल्या इनिंग मध्ये जे काम राजूने केलंय ना तेच काम आता तुषार आणि परेश या जोडीतील एकाला करायचं. पहिल्या चेंडूवर वाईटनं सुरुवात झाली. अगदीच या दुपारच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करण्याची संधी या ठिकाणी दिली जाते. परेश पुन्हा एकदा सज्ज आहे. या वेळेला पुन्हा एकदा स्वर चेंडू. आणखी एक वाईट चेंडू इथे त्याला पाहायला मिळेल. सलगचे 2 वाईट चेंडू. अगदीच गोलंदाज जयदीपला अजून इथे लाईन सापडलेली नाही आहे. तर या चेंडूवर जर पाहिलं तर एक धाव येताना पाहायला मिळते. या एका धावीनं धावफलक जाऊन पोहोचेल 3. अगदीच 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. रिक्वायरमेंटचा जर विचार केला तर तो आहे 24चा. या वेळेला फटका फसला आणि या शेवटच्या क्षणाला स्वतःला ऍडजस्ट करत इथं पहिला हात दिला जातो आणि या फलंदाज बाद होईल मिस्टर तुषार. डीजे इन ऍक्शन मध्ये सोहीला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या. अगदी जर का विचार केला 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. पहिले 2 चेंडू स्वर आले, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर जयदीपनं विकेट मिळवून दिल्या. या वेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी या बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि सलगचा दुसरा विकेट या ठिकाणी डाऊन होताना पाहायला मिळतो. आणि ज्या वेळेला मोठी धावसंख्या समोर असते त्या वेळेला अशाच पद्धतीने विकेट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या 2 चेंडूवर 2 विकेट. सगळे पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये डीजे.
अगदीच गावणवाडीनं टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू. जाऊया पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये. तिथं या मॅच मध्ये जर का पाहिलं ना तर अगदीच टीम गावकरवाडीनं डॉमिनेट केलं या मॅच मध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना 71 धावांचं भव्य दिव्य मोठं म्हणजे माउंट एव्हरेस्ट पेक्षा मोठं लक्ष ठेवलं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचणं आता जवळजवळ अशक्य झालं आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? काय कमालीची स्प्रिट. खूप चांगले प्रयत्न त्या ठिकाणी प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि प्रथमेशने टिपलेला हा झेल तिसरा हादरा या पहिल्या षटकामध्ये लागत असताना थँक्यू डीजे. अगदीच आपण धावफलकाकडे जर का पाहिलं ना तर इथं फुटबॉलचा तो स्कोर नजर येतो. फुटबॉलचा स्कोर पाहायला मिळतोय 3-3. पहिलं षटक संपलं. गोलंदाज ओंकार गोलंदाजी मार्कवर. या वेळेला पहिला चेंडू अगदीच फुलर लाईनचा चेंडू पंचांकडे देखील या ठिकाणी लेग फॉर द विकेटसाठी पंचांकडे दात नक्कीच मागितली होती मात्र तेवढंच कॉन्फिडन्सली तो अपील नव्हता. डॉट चेंडू निर्धाव चेंडूनं सुरुवात झाल्या. आता अगदीच जर पाहिलं ना तर टीम केतकीच्या डोक्यावरनं या धावा गेलेल्या पाहायला मिळत आहेत कारण अगदी 37 रिक्वायर्ड रन रेट 11 बॉल. आता मात्र 67 धावांची गरज. 11 बॉल आणि 67 धावांची आता गरज. हा स्वर चेंडू आला. वाईट ची धाव इथं ऍड केली गेल्या. धावफलकावर धावा लागतात 4. 3 बाद 4 अशी परिस्थिती टीम केतकी. पुन्हा एकदा सलगचा दुसरा स्वर चेंडू. आणखी एक वाईट बॉल येताना पाहायला मिळाला. या वेळेला पुन्हा एकदा सलगचा तिसरा वाईट चेंडू. लाईन भरकटल्या. पहिला चेंडू डॉट त्यानंतर लाईन सापडत नाही. या वेळेला थोडासा पुढे फेकला हा चेंडू. चांगले प्रयत्न होते मात्र त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करणं गरजेचं होतं. तो गॅदर करता आलेला नाहीये प्रथमेशला. याच प्रथमेशचा जर विचार केला ना तर या अगोदर एक चांगला झेल ज्यानं टिपला होता. आता देखील कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःवर कंट्रोल ठेवू शकला नाही आणि षटकार इथं येताना पाहायला मिळाला. या वेळेला पुन्हा एकदा आणखी एक षटकार इतर येताना पाहायला मिळतो. चला प्लीज चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचा. येस अगदीच मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. आता मात्र प्रत्येक चेंडूवर इथून षटकारांची गरज. 9 बॉल 53 धावांची गरज. अर्थ प्रत्येक चेंडूवर षटकार आणि षटकारच यायला हवा. आणि मागच्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर मागच्या 3 चेंडूवर 3 षटकार आलेत.
तीन मध्ये 3 षटकार. त्यानंतर इथं देखील इंटू द गॅप मधून चौकार आला, पण इथं धावसंख्या 28. या वेळेला पुन्हा एकदा आणखी एक षटकार. जा 6 बॉल 37. डीजे जे मार्क होणारा 6 चेंडू 37 धावांची गरज आहे. मागच्या ओव्हरचा विचार करता तिथे 31 धावा आल्या होत्या, इथं 36 येतील का आणि हा बॅटर इथून हिरो बनेल का हा प्रश्न. 6 बॉल 37 धावांची गरज आहे. पहिला चेंडू फिरवला, डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू झाली सुरुवात. पुन्हा एकदा डॉट बॉल. इथून मॅच औपचारिकतेकडे हा मॅच आपला जाताना पाहायला मिळतो. जर पाहिलं तर परेशनं काही अर्थी हा मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करण्याचं काम केलं. 7 बॉल 29 वर तो खेळतो, मात्र तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेश चेंडूला फील्ड करतो, तोपर्यंत एक धाव स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि आता मात्र स्ट्राईक परेशकडे येईल. मात्र इथं मॅच जिंकण्याच्या आशा अपेक्षा उरलेल्या नाही आहेत. इथं मात्र फक्त स्वतःसाठी आणि स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळायचं. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने चेंडूला लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल, तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव धावफलकावर येईल. धावसंख्येचा विचार करता 36 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या मॅचची औपचारिकता इथून पूर्ण होत असताना अगदी शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक का. हा मॅच जसा संपेल, दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल, त्यावेळेला मात्र चिपळूण परिसरातील एक नामवंत समालोचक, एक खूप चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आज आपलं ऐकायला मिळत आहे. खास आपले आयोजक महेश सरांच्या आग्रहा खातीर चिपळूणवरून आज इथं जे उपस्थित झाले आहेत श्री प्रथमेश कदम सर, आणि त्यांचा आवाज नेक्स्ट मॅच मध्ये आपला ऐकायला मिळेल. मी मात्र मायक्रोफोनवर या मॅच नंतर रजा घेतो. काही काळानंतर पुन्हा एकदा जोडलं जाईल, तोपर्यंत आपण मायक्रोफोनवर करूया थोडासा चेंज आणि बोलूया प्रथमेश जी कदम सरांना. थँक्यू.